नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे नितीनची नीतू डेली ब्लॉग। कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत आहोत। आज आहे आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक 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 शुभेच्छा। आषाढी एकादशी म्हटलं का अगदी गाव आठवतं, कारण गावी आषाढी एकादशीला खूप मजा असते। कारण ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्या माहेरी येतात आषाढी एकादशीसाठी। आमच्या इकडे त्याला आखाडाचा महिना असं म्हणतात। ॲक्च्युली असतो तो आषाढाचा महिना, पण आमच्या इकडे बोलतात आखाडाचा महिना। प्रत्येकांकडे वेगळं वेगळं असं काहीतरी म्हटलं जातं। तर या महिन्यात कसं सगळ्या मुली घरी येतात, त्यांचं छान पाहुणचार होतो, लाड पुरवले जातात मुलींचे, स्पेशली जावयांचे। त्यामुळं आषाढाचा महिना म्हटलं का सगळे मुली खूप खुश होतात। आणि गावी याच्यासाठी मजा येते की गावाला हे आषाढी एकादशी खूप छान केली जाते। प्रत्येक गावातून गावाला जसं बोलतात दिंडी, ती त्या जातात पंढरपूरला। त्यामुळे जेव्हा ते रस्त्यावरून सगळे वारकरी चालत असतात ते बघायला खूप छान वाटतं। पण हे सगळं मुंबईला नाही मिळत बघायला, हे सगळं खूप मिस केलं जातं। आणि गावची लोक फार छान एन्जॉय करतात हे सगळ्या गोष्टी। आपल्याला मुंबईमध्ये राहतो, मुंबईमध्ये कसं सगळं धावतं जग आहे। सकाळी उठा, कामं आवरा, ऑफिसला जा, घरी या, कामं करा, हेच रुटीन असतं। पण गावी थोडेफार चेंजेस असतात। गावी एकदमच असं होत नाही। सणवार म्हटलं का गावच पाहिजे असतं, कारण गावी ह्या सगळ्या गोष्टी खूप उत्साहाने साजरी केल्या जातात, तेवढं मुंबईत नाही केलं जात। आणि आषाढी एकादशी म्हटलं का छान पुरणपोळीचं बेत असतो। मुलींना छान पुरणपोळ्या केल्या जातात, जावयांसाठी स्पेशली। हे सगळं आपल्या इकडे करायचं म्हटलं का ते लवकर होत नाही, होतं पण लवकर नाही होत। त्यामुळे गावीच खूप छान वाटतं। पण असो, आता आपण आहोत इकडे। बरं, तुम्ही तुमच्या इथे आषाढी एकादशीच्या दिवशी काय काय करताय हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण मी पण आज काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। बघू जमतंय की नाही। चला, आता अजून तो पदार्थ बनवायला बराच वेळ आहे, तर आता मी बाकीचं आवरून घेते आणि तुम्हाला भेटते नंतर। मी आत्ताच बाहेर गेली होती, कारण जी डिश मला बनवायची आहे त्या डिशचं थोडंफार सामान नव्हतं माझ्याकडे, तर तेच घेण्यासाठी मी बाहेर गेली होती। आता आली आहे। तर मी आज बनवणार आहे जिलेबी आणि रबडी। पहिल्यांदाच बनवणार आहे, माहीत नाही कशी होणार आहे, काय प्रयत्न करते, बघू प्रयत्नाला यश मिळते का। तर मी आता आहे ना पूर्ण साहित्य इथे जमा करते आणि तुम्हाला भेटते नंतर, पूर्ण साहित्य जमा झाल्यानंतर। बघा, बॅटर रेडी आहे आणि माझा पदार्थही ऑलमोस्ट रेडी आहे, दाखवते तुम्हाला। हे बघा, मी बनवते जिलेबी। प्रयत्न चालू आहे, कसे होतात माहीत नाही होतं। हे बघा, इकडे पाक रेडी आहे आणि इथे रबडीची तयारी चालू आहे। गाईज, एवढी भारी झाली जिलेबी, खूपच छान झाली आहे बघा। फर्स्ट टाइम बनवली आहे मी। हे बघा, हे टाकलेत मी सेकंड टाइम। पहिले पण एकदम मस्त झालेत, ह्याही खूप छान झालेत, एकदम क्रिस्पी कुरकुरीत। बघा, मस्त झाली ना। रेडी आहे रबडी आणि जिलेबी। कशी दिसते सांगा? फर्स्ट टाइम बनवली आहे मी रबडी आणि जिलेबी दोन्ही। रबडीचा थिकनेस बघा किती छान आहे, एकदम घट्ट घट्ट। तर आमच्या आहो येतील संध्याकाळी, त्यांना थोडंसं टेस्टला संध्याकाळी देईल। आता माझ्या लेकीला देते। आता माझी लेक टेस्ट करेल आणि मला सांगेल की मी कसं काय बनवलंय। अभ्यास करत होती
तिला मी अभ्यासात केलेला आहे डिस्टर्ब. क्रिस्पी झाली आहे, ज्युसी. हां सेम पास. चला, लेकीला तर आवडली आहे. आता संध्याकाळी बघू आहोंना आवडते की नाही. हे गाईज, जिलेबी आणि रबडी लेकीने टेस्ट केली. आता माझी वारी. आता मी टेस्ट करते आणि सांगते की कशी झाली. थोडी भारी झाली ना बघा, मस्त क्रिस्पी आहे आणि आतमधून पण एकदम ज्युसी आहे. खूप भारी झाली आहे. फर्स्ट टाइम बनवली आहे, माहीत नव्हतं एवढी छान होईल. अजून संध्याकाळी हे आले की ह्यांना विचारूया, ते जास्त गोड खात नाहीत, तरी पण थोडंसं त्यांना मी देईल टेस्ट करायला की कशी झाली. तर खूप भारी झाली, खूप भारी म्हणजे खूपच भारी झाली. खूप मस्त झाली. तर चला, आता संध्याकाळी हे आले की मी ह्यांना देते आणि मग तुम्हाला ते सांगतील की खरंच कशी झाली. जिलेबी वगैरे खाऊन झालेलं आहे, पण बाकीचे कामं आहेत. कपडे वगैरे सुकायला टाकायचे, कपड्याच्या घड्या करायच्या. तर मी हे सगळे कामं आवरून घेते आणि तुम्हाला भेटते डायरेक्ट संध्याकाळी. संध्याकाळचे 7:30 आणि लेकीला लागली भूक. तर त्याच्यासाठी म्हटलं आता काय बनवू. तर माझ्याकडे फ्रेंच फ्राईज होते, तर आता मी लेकीला देते तळून, म्हणजे ती खाईल आणि तिची भूक मिळते आणि लगेच मी स्वयंपाकाला लागते. फ्रेंच फ्राईज विथ पेरी पेरी मसाला सॉस. आता हे मी पटकन लेकीला देते आणि मी आवडते, मी करते जेवणाची तयारी आणि तुम्हाला भेटते जेवण बनवल्यानंतर. तर मित्रांनो, लेकीचा संध्याकाळचा नाश्ता करून झालेला आहे आणि माझं काम चालू आहे कपड्यांच्या घड्या करणं. बाकीचे सगळे कामं आवरलेले आहेत. आहो पण ऑफिसमधनं आलेले आहेत. आता जेवण करून डायरेक्ट झोपायचंच आहे. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका. मी भेटते तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग नक्की एन्जॉय करा आणि मला सजेस्ट करा की मी अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनायला पाहिजे आणि कसे बनवायला पाहिजे. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.